14वा दशक. 27 पर्यंत आलो ना आपण. आता इथे मागचं ओवी आहे की परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये कदाकाळी. आपल्या ज्या परंपरा आहेत त्या सामान्यतः आपण आपल्याकडनं तोडायचा प्रयत्न करू नये, उलट अधिकाधिक सांभाळण्याचा प्रयत्न करावा. उपाधी मोडू देऊ नये म्हणजे उपासना कधी आपल्या हातून सुटू नये, ज्ञानमार्ग सोडू नये कदाकाळी. आणि विचाराचं एक जे मंथन आहे किंवा जे चिंतन आहे किंवा प्रत्येक गोष्टीला दिलेली जी विचाराची जोड आहे ती आपल्याकडनं सुटता कामा नये. की कोणतीही गोष्ट अत्यंत गबाळेपणाने म्हणू आपण ती स्वीकारणं हे समर्थांना मान्य नाही आहे. समर्थ म्हणतात त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर चिंतन करा, हे योग्य आहे का अयोग्य आहे हे समजून घ्या आणि मगच त्याचा अवलंब करा. आणि त्यामुळे त्यांनी ज्ञानमार्ग सोडू नये. विचार अर्थात सगळ्या संतांनी सांगितलंय, समर्थांनीच सांगितलंय असं नाही. सगळे संत सांगतात की विचार करा, विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण अडाणीपणाने अज्ञानाने कोणतंही कर्म करू नका अशी समर्थांची शिकवण आहे आपल्याला. आता हा सगळा विषय महंत या नावाने जरी त्यांनी घेतलेला असला तरी सुद्धा आपल्या प्रत्येकाला उपयुक्त आहे. आपण गेल्याही वेळी म्हणालो, आताही आपण तेच म्हणतोय की आपल्याला जीवनात जगावं कसं, आपल्याला व्यवहार कसा करावा, आपल्याला योग्य मार्गाने जाण्याकरता विचारांची दिशा काय असावी, आपण कोणाला शरण जावं, आपण कशाच्या ठिकाणी माथा टेकावा, आपण कोणती सूत्र स्वीकारावीत, या सर्व दृष्टीने काहीतरी एक निश्चित विचार मनामध्ये पाहिजे. कुणीतरी काहीतरी बोललं. तर परवाच्या दिवशी मी एका कार्यक्रमाला गेले होते. त्यांनी सांगितलं जेव्हा साधनेला वंचना असते किंवा साधनेला जेव्हा विवंचना असते किंवा साधनेच्या बरोबर जेव्हा वेदना असते तेव्हाच साधना होते. काय अर्थ आहे वाक्य? काय अर्थ आहे की टाळ्या? वंचना काय, विवंचना काय, वेदना काय, काही संबंध नाही. साधनेशी काय संबंध आहे? शब्दाचे खेळ की लोक टाळ्या वाजवतात. म्हणजे हा जो खेळ आहे याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे जोपर्यंत आम्ही आमचं बुद्धी वापरत नाही तोपर्यंत आम्ही कुणी काही बोलावं आम्ही ऐकून घ्यावं का? मग तो जे म्हणेल ते आम्हाला पटतं असं आम्ही म्हणावं का? तर समर्थांना हे मान्य नाही. समर्थ म्हणतात आम्ही पूर्ण विचार करावा, पूर्ण विचारांती कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करावा. विचार न करता दुसरा करतो म्हणून मी करतो आणि ते केलं तर माझं समाधान होईल किंवा माझा लाभ होईल असं समर्थांना वाटत नाही. समर्थ म्हणतात दुसरा करतो म्हणून मी करतो. उपनिषदांनी सुद्धा म्हटलंय की अंध मनुष्य आहे आणि त्यांनी काय केलं आहे तर त्या अंधाचंच अनुसरण करत त्याच्या पाठोपाठ दुसरे अंध जात आहे. म्हणजे त्याच्या मागे जाणारे विद्वान आहेत. त्यांनी वर्णन केलंय की तो विद्वान आहे, पण त्या विद्वानांच्या ठिकाणी सुद्धा अंधांनी अंधांचा मार्ग अनुसरावा आणि पुढे जावं. किंवा आपल्याकडे मराठीत म्हटलंय तसं की मुखी बिचारी कुणी हका, अशी मेंढरे बनू नका. की कुणी पण आम्हाला काहीही सांगावं आणि आम्ही ते मान्य करावं आणि ते मान्य करून पुढे जावं असं कसं होईल? नाही म्हणाले, हे बरोबर नाही. आणि म्हणून त्यांना आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायचं की ज्ञान सोडू नका, विचार सोडू नका. प्रत्येक गोष्टीवरती आपलं आधी मत निर्माण करा आणि ते मत निर्माण करताना चांगल्या ग्रंथांचा नेहमी आश्रय घ्या. चांगल्या विचारांचा ते म्हणतात तुम्ही जर आश्रय नाही घेतला तर आपल्याला कसं कळेल की चांगलं नेमकं काय आहे? आम्ही जर पाहिलं, आम्हाला जर पाहिलाच नाही मिळालं चांगलं काय आहे. म्हणजे आपल्याला आपण इतरत्र पाहतो, इतर देशात पाहतो, इतर ठिकाणी काही काही समाजामध्ये पाहतो की समाजातल्या इतक्या काही अंधरूढी आहेत की इतक्या काही रूढींच्या मागे भयानकता आहे की ती भयानकता कशी स्वीकारली त्या लोकांनी असाच प्रश्न आपल्याला पडतो. की आपल्या समाजात राहतात, 4 लोकांमध्ये राहतात, गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे ते लक्षात पण घेत नाही. असा कसा हा समाज असतो? तर आपल्या लक्षात येतं की त्याच्यावरती विचार नाही आहे, त्याच्यावरती चिंतन नाही की जे आम्ही करतो आहोत ते जर आज योग्य नाही असं आमच्या लक्षात आलं तर चिंतन करून ते योग्यतेकडे नेलं पाहिजे. त्याचा योग्य मार्ग, पण योग्य मार्ग शोधायला
कशाचा तरी आधार घेऊन नाही चालत, योग्य विचारांचा आधार घ्यावा लागतो. आणि म्हणून सगळ्या तत्वज्ञानामध्ये सगळ्या संतांनी विवेक हा शब्द वापरला आहे. योग्य आणि अयोग्याचा आम्हाला निश्चितपणाने निर्णय करता आलाच पाहिजे आणि तो करत आम्ही पुढे गेलं पाहिजे. नाही आम्हाला आमचा निर्णय करता आला तर महाजनो येणं गता असं म्हणता, मोठी माणसं जो मार्ग अवलंबतात त्या मार्गाने आम्ही जावं की त्यांनी काय केलंय बुवा, शास्त्रांनी काय सांगितलंय बुवा, किंवा ह्याच्यामध्ये आणखीन इतर काही लोकांनी आपलं काही विशेषत्वानी त्यात काही वैशिष्ट्य उत्पन्न केलं आहे का. जसं आता मी अजून ते पुस्तक आणलं नाही आहे, पण माझ्या डोक्यात तो विषय सारखा थैमान घालतोय. आता त्याचं एक कुणी हिंदी भाषिकांनी लिहिलेलं पुस्तक आहे, त्याचं भाषांतर झालं आहे आणि ते भारतीय विचार साधनामध्ये विक्रीला आहे असं एका म्हणजे वर्तमानपत्रामध्ये परीक्षणात आलं होतं. भारतीय कुटुंब व्यवस्था यावरती त्यांचं एक समग्र पुस्तक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. बघायला पाहिजे ना की भारतीय कुटुंब व्यवस्थेतले कोणते कोणते प्रश्न त्यांनी हाताळलेत, काय म्हणतायत ते भारतीय कुटुंब व्यवस्थेबद्दल. ही स्थिर व्हावी याकरता सगळ्यांनाच प्रयत्नशील झालं पाहिजे. आम्ही आहोत आमच्या परीने प्रयत्नशील, तसे विचारवंत पण प्रयत्नशील आहे. आपल्या कुटुंबामध्ये कुटुंब सांभाळण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. आपल्या मुलांना सांभाळतो, आपल्या नातवांना सांभाळतो, आपली मागची पिढी सांभाळतो. जितकं शक्य आहे तिथपर्यंत आपण वाईटपणा येऊ नये याचाच प्रयत्न करतो. परंतु त्यामधून जे घडतं ते घडतं, त्याला आपल्याला इलाज नसतो. आणि त्यामुळे कशी कुटुंब व्यवस्था सांभाळली आलं ना, चिंतनाचे विषय आहेत. त्याचं चिंतन घडलं पाहिजे. चिंतन कशाच्या पायावर उभं केलंय, पाश्चिमात्यांच्या, पौर्वात्यांच्या, की आणखीन कोणत्या तरी भूमिकेच्या, की जी भूमिका कुटुंब व्यवस्थेच्या विषयी काय विचार करते. अनेक विचार आहेत समाजामध्ये, आपल्याला काही त्या विचारांच्या मध्ये पडायचं नाही आणि तो आपला आत्ताचा विषय पण नाही. आपला विषय एवढाच आहे की कोणताही विषय, आपल्या समोरची कोणतीही समस्या योग्य विचारांनी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. की आपल्या समोरच्या समस्येला आपल्याला उत्तर नाही सापडलं, ग्रंथांचा आधार घेतला, नाही ग्रंथांचा आधार सापडला, महंतांचा आधार घेतला, नाही तर श्रेष्ठ पुरुष ज्या मार्गाने जातात त्या मार्गाचा विचार केला. परंतु कोणत्या ना कोणत्या तरी परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळवणं, परिस्थिती प्रतिकूल आहे, परिस्थिती अनुकूल आहे, परिस्थिती गोंधळाची आहे, परिस्थिती संभ्रमाची आहे, माहीत नाही कशी आहे. कारण काही वेळा काय होतं की आपल्याच मनात संशय असतो, संभ्रम आणि गोंधळ परिस्थितीचाच गोंधळ असतो की त्या गोंधळामध्ये आपल्याला काही कळतच नाही की आता नेमका व्यवहार काय करावा. असं अशा अनेक समस्या आहेत. पण समर्थ म्हणतात प्रत्येक समस्येमध्ये आम्ही कधी आमचं ज्ञान किंवा आमचा विचार, आमच्या ठिकाणी योग्य अयोग्याचा निर्णय आम्ही कधी सोडू नये, कर्ममार्ग सांडू नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्म न करता आम्ही परमार्थ मार्गावर उभे राहू असं होऊ शकत नाही. परमार्थ हा इथून चालत नाही, परमार्थ हा देहानीच चालतो. देहानीच काय की उपासना करावीच लागेल. देहानी पुढे त्यांनी सांगितलं आहे, म्हणाले ध्यान हे काही शेवटी परमेश्वरापर्यंत नेत नाही, पण म्हणून ध्यान सोडू नये, उपासना सोडू नये, बैठक सोडू नये, नामस्मरण सोडू नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये उपासना सुटता कामा नये, उपासना झालीच पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये. आपल्या अंतःकरणामध्ये असणारी जी निस्पृहता आहे त्या निस्पृहतेला जगामध्ये पाहिल्यानंतर, कारण काय हे सगळं अवघड महंताला नाहीच आहे, माझ्या मते हे सगळं अवघड प्रापंचिकालाच आहे. कारण मनुष्य खेड्यात राहतो, मनुष्य आपल्या लहानशा गटामध्ये राहतो, मनुष्य आपल्याच वर्गामध्ये वावरतो, तेव्हा त्याला काही वाटत नाही. पण मनुष्य जेव्हा सगळ्या जगामध्ये खुले आम वावरायला लागतो तेव्हा त्याला गोर दिसतो, गरीब दिसतो, त्याला श्रीमंत दिसतो, त्याला शिकलेला दिसतो, त्याला वैभव दिसतं, त्याला शिक्षण दिसतं. हे सगळं बघून तो बावचळतो आणि मग त्याला काही बघायला लागलं की त्याला वाटतं अरे हे जीवन तर आम्ही कधी पाहिलंच नव्हतं, हे तर आम्हाला कधी माहीतच नव्हतं. आमच्या खेड्यापाड्यामधले जे राहणं काय, जेवण काय, खाणं काय, कपडे काय, लत्ते काय, हे सगळं सामान्य होतं. आता हे बघितल्यानंतर त्याला मी काय करू मी काय नको असं, आणि मग तो बदलायला लागतो. आणि म्हणून आपण जर पाहिलं समाजामध्ये पुष्कळ समाज सुधारक आहेत, समाजसेवक आहेत, पुष्कळ ज्ञानी आहेत, पुष्कळ लेखक आहेत, कवी आहेत, नट आहेत,
या सर्व लोकांच्या ठिकाणी सुद्धा हे सगळं बघितल्यावर एक अभिलाषा सुरू होती. राजकारणी तर त्याला जवळजवळ अपवाद नाही आहेत. शेवटी नियम अपवादाने सिद्ध होतो म्हणून जेवढे अपवाद असतील तेवढेच, नाहीतर नियमच खरा सिद्ध आहे की सगळे भ्रष्ट आहेत, सगळे मोहात पडलेले आहेत. मनुष्याला मोहात पडायला वेळ लागत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. जे लोक काहीतरी अध्यात्म मार्गावरती काम करत असतात त्यांना ते बघा आमची चालली आहे ही झापड लावून चाकोरी ही बरी आहे, याच्या आम्ही जरा बाहेर पडलो की म्हणाले मग आम्हाला सुद्धा त्याचा मोह होतो. म्हणजे आपण जे नेहमी उदाहरण देतो तसं की सायकल ही फक्त मैदानात चालवता येण्याकरता नाहीच आहे, ती गर्दीच्या रस्त्यावरच चालवता यायला पाहिजे. आम्ही जर जिथे गर्दी नाहीच आहे तिथे मैदानात पाहिजे तशी इकडे तिकडे वळवली, उलटी पालटी केली, काय फरक पडतो? खूप उत्तम सायकल चालवता येते नाही, गर्दीच्या रस्त्यावर टिळक रोडवरच सायकल चालवता आली पाहिजे तर खरं. नाहीतर काय तसं इथे की वैराग्य हे झापड लावली म्हणून वैराग्य शिल्लक आहे नाही. जगाला खुलेपणाने तोंड देत असताना आपली जी वृत्ती आहे ती तशीच राहिली पाहिजे. आपल्या वृत्तीत पालट पडता कामा नाही. इथे का पालट पडतो? तो नाही पडता कामा. आपण जसेच्या तसे राहिलं पाहिजे. जग त्याच्यात असं आहे, देवाने आपल्याला आपले पाय आणि आपल्याला आपले डोळे दिले. आपल्या पायांनी चालायचं आहे आणि आपल्या डोळ्यांनी पाहायचं आहे. आपण दृष्टीला काय पाहिजे आणि काय नको हे ठरवलेलं आहे. आपल्या पायांना आपण सांगितलेलं आहे की आपल्याला कुठं चालायचंय, कुठं जायचंय. आपला मार्ग ठरलेला आहे, आपण आपल्या मार्गावरून चालत राहू. आपण आपल्या डोळ्यांनी जगामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी आकर्षणाचे अनेक विषय आहेत. म्हणून त्या प्रत्येकाच्या आकर्षणामध्ये आम्ही आमचं अस्तित्व संपवणार का? नाही. आम्हाला आमच्या ठिकाणी आम्हाला जे करायचंय, आम्हाला जसं वागायचं, आम्हाला ज्या दिशेने जायचंय, हेच वैराग्य आहे प्रपंचामध्ये, आणखीन काही नाही. कारण प्रपंचात सगळं दिसतंय, सगळं खुलं आहे. एकाने केलं, दुसऱ्याने केलं, दुसऱ्याने केलं, तिसऱ्याने केलं. माझ्या प्रायोरिटीज काय आहेत? मला काय करायचंय, मला कसं जगायचंय, माझ्या दृष्टीने काय योग्य आहे, ते अगदी आपल्याकडचा तत्वज्ञानामधला एक सगळ्यात सुंदर सिद्धांत आहे आणि सगळ्यात सुंदर दृष्टांत आहे. तो म्हणजे असा की त्या दमयंतीचा विवाह ठरलेला असतो, ते स्वयंवराचं पुढे प्रसंग यायचा असतो. त्याच्या आधी इंद्र, वरुण आदी देवता निघतात की आपल्याला दमयंतीने वरावं, म्हणून त्या वेश पालटून वगैरे वगैरे येतात. आल्यानंतर त्या देवांचं देवत्व मनुष्यापेक्षा वेगळं आहे हे जाणवतं. दमयंतीच्या महालात येतात आणि सांगतात की आम्ही सगळे देव तुझ्यासमोर आलेले आहोत, तुला ज्या देवतेच्या विषयी आकर्षण असेल, चंद्र आहे, वरुण आहे, इंद्र आहे, आदी देवता आहेत सगळ्या, तर ह्या सगळ्या देवतांपैकी तुला कुणाशी विवाह करायचा आहे त्यांच्याशी तू विवाह कर. तर ती सांगते की आपण खूप श्रेष्ठ आहात, देवलोकांच्या ठिकाणी सुखाला काही कमतरता नाही आहे, किंबहुना दुःखरहित सुख हे देवांच्याच ठिकाणी मिळू शकतं. पण तरी सुद्धा दमयंती ही नलालाच वरणार आहे. तर त्यांनी सांगितलं की असं कसं होईल, आम्ही तुला इतक्या प्रकारचं वैभव, इतक्या वगैरे वगैरे, प्रत्येकजण आपापल्या परीने आपलं सामर्थ्य आणि वैभव तिच्या पुढे प्रकट करतो. त्यावेळी म्हणजे अगदी तिथपासून तोच दृष्टांत आहे ना आपल्याकडे. त्यावेळी ती सांगते की अहो मासा आहे जो जलात जिवंत राहतो, त्या माशाला जर सांगितलं की तुला दूध पाण्यापेक्षा केव्हाही चांगलं आहे, तर तू दुधात का नाही पोहत? तर म्हणाले, मासा म्हणतो मला दूध नकोच आहे, त्याच्यामध्ये मी जिवंत राहणारच नाही, मी पाण्यातच जिवंत राहणार. माझं जीवन हे जीवनच आहे, पाणीच आहे. माझं जीवन हे दूध नाही आहे. त्यामुळे माझं जीवन काय आहे हे मी ओळखलेलं आहे आणि मी तिथेच राहणार. मला त्याच्यापेक्षा दुसरं काही पाहिजे असं नाही. त्यामुळे जगामध्ये जिथे जिथे निष्ठा आहे, जगामध्ये जिथे जिथे तत्वानी, काही विशिष्ट भूमिकेनी, काही विशिष्ट धोरणांनी, काही विशिष्ट ध्येयानी जगण्याची जर इच्छा आहे आणि हे सगळं जरी सोडलं तरी प्रपंचामध्ये यशस्वी आणि जे पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स, कमीत कमी त्रासानी, कमीत कमी विरोधानी अधिकाधिक सुखाचा मार्ग जर प्रपंचामध्ये मिळवायचा असेल तर आपल्याकडे सांगितलं की मनुष्यानी आपला मार्ग धरावा, आपल्याला काय योग्य दिसतंय ते पाहावं. मी आपल्याला पूर्वी पण सांगितलं की मी बेळगावला गेले होते तेव्हा तिथे पुष्कळ मोठे मोठे वक्ते येऊन बोलून गेले. तिसऱ्या दिवशी माझं बोलणं होतं, म्हणजे अशोक जैन बोलले, नंतर आपले निवडणूक आयोगाचे शेषन बोलले,
तिसऱ्या दिवशी या कुटुंब व्यवस्थेबद्दल माझ्याकडे विषय होता. तर प्रत्येकाने असेच एक एक सामाजिक विषय मांडले. त्यामध्ये स्त्रियांनी काय करावं, स्त्रियांचं करिअर कसं असतं, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व कसं वगैरे वगैरे ते सगळं ऐकलं. आणि तिसरा विषय आपली कुटुंब व्यवस्थेवरती आपलं व्याख्यान होतं. ती मुलगी आली ते झाल्यानंतर आता रडायला लागली. मी तिला म्हटलं, बाई काय झालं तुला, काय चुकलं का माझं तुला काही सांगण्यात. म्हणजे एखादा विषय आपण बोलतो आणि तो एखाद्याच्या वर्मावरती उगीच लागतो, विषय काही नसतो, त्याच्यामध्ये आपला हेतू पण काही नसतो. सामान्य काही धारणा आपल्या मनात असतात त्या आपण बोलून जातो. एखाद्याला वाटतं हे मलाच लागणार काहीतरी बोललेलं आहे. तर म्हटलं काही चुकलं का माझं बोलण्यात. ती म्हणे नाही नाही हो म्हणे, मला अगदी माझ्या मैत्रिणी सांगत होत्या, बघा 2 दिवस ऐका, तू सारखी प्रपंच प्रपंच करतेस. आज म्हणाले मला अगदी पटलं की ह्या बायकांचं जसं करिअर इतकं महत्त्वाचं आहे तितकं मी प्रपंच करते हे सुद्धा माझं करिअरच आहे. आणि माझा यशस्वी प्रपंच सांभाळणं याला जी काही म्हणजे सन्मान आहे किंवा ह्याची जी काही पात्रता आहे, ह्याची जी काही गुणवत्ता आहे, त्यातनं मिळणारं जे फल आहे ते सगळं म्हणाले आज ऐकले आणि मला इतकं बरं वाटलं. म्हटलं अगं आपण कधीच जो मार्ग स्वीकारला आहे तो कमी आहे असं समजायचं का कारण आहे? काही कारणच नाही आहे. कारण आपण जेव्हा त्या मार्गावर चांगले चाललेलो आहोत, सगळे मार्ग तितकेच चांगले आहेत, सगळे मार्ग चांगले आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे की वैराग्य मोडू देऊ नये. एका विशिष्ट पद्धतीने अंतःकरणाची जी धारणा झालेली आहे ती धारणा झापडं लावून टिकली तर ती धारणा नाही. झापडं काढून टाकून जगामध्ये मोकळेपणाने वावरताना आपल्या धारणा आपल्याला सांभाळत जगता आलं पाहिजे. तेच वैराग्य आहे. आपल्या धारणा आहेत, आपल्याला त्याच्याविषयी अभिमान आहे, आपल्याला त्याच्याविषयी पूर्णपणे सन्मान आहे, ज्याला आपण आत्मसन्मान म्हणतो. हे आम्ही स्वीकारलंय, हे आम्ही असंच करणार, हे आम्ही असंच वागणार, हे आमचं असंच असणार. लोक सांगतात अहो बदलावं लागतं, नाही बदलावं लागत, राहू आम्ही तसेच, काय जे आमचं होईल ते होईल, आम्हाला मान्य आहे. काळ बदलेल, आम्ही नाही बदलणार. वैराग्य नावाची गोष्ट फार मोठी. जो संन्यासी झाला, भोजन सोडलं, त्यांनी वस्त्र पात्र सोडली, त्यांनी आपल्या इच्छा आकांक्षा सोडल्या, कोणी सांगितलं? इच्छा आकांक्षा योग्य ठेवणं हे सुद्धा वैराग्य आहे. कारण योग्य इच्छा आकांक्षा ठेवायला सुद्धा अनेक गोष्टींना मुरड घालायला, की नाही आपल्याला दुसऱ्यावरती रागवायचं. माणूस काही साधी कालची गोष्ट आहे. मला एका बाईंचा फोन आला, सांगली कोणतरी कुलकर्णी बाई म्हणून आहे. त्या मला म्हणाल्या, काय हो मी काल एक पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकामध्ये एक तुमची प्रस्तावना पाहिली, तुम्ही काय प्रस्तावना लिहिण्याची कामं करता का? मी म्हटलं म्हणजे काय? मी म्हटलं म्हणजे काय? मी म्हटलं हे बघा, मला माहिती आहे तोपर्यंत प्रस्तावना लिहिणं ह्या प्रोफेशन नाही आहे. म्हटलं लोक सन्मानपत्र वगैरे लिहितात तर ते काही लोक असं समजतात त्यांचाही प्रोफेशन नसतो, पण त्यांची भाषा आणि लिहिणं इतकं चांगलं असतं की काही लोक, म्हणजे मला परवाच कळलं, मधु नेमेंनी आतापर्यंत 127 लोकांची सन्मानपत्र लिहिलेली आहेत महाराष्ट्रात दिलेल्या सन्मानांपैकी. मी म्हटलं म्हणजे ह्या माणसाचं लिखाणच इतकं चांगलं आहे की त्यांच्याकडनं सन्मानपत्र लोक लिहून घेतात. आणि मी म्हटलं प्रस्तावना लिहिणं हे हा व्यवसाय असू शकत नाही. म्हटलं बाई तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? नाही हो म्हणे, मी ते एक पुस्तक काढलं तर तुमचीच प्रस्तावना होती, ते दुसरं पुस्तक पाहिलं तर तुमचीच प्रस्तावना होती. मी म्हटलं तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर म्हटलं तुम्ही अनेक पुस्तकं पाहाल तर तुम्हाला त्या बहुतेक पुस्तकांवर किशोरजी व्यासांची म्हणजे आत्ताच्या गोविंद देवगिरींची प्रस्तावना दिसेल. याचा अर्थ तुम्ही असा लावाल का की गोविंद देवगिरी आयुष्यामध्ये फक्त प्रस्तावना लिहिण्याचं काम करतात? कारण म्हटलं काढाल ते पुस्तक आणि असेल त्या पुस्तकाचं प्रकाशन, तिथे गोविंद देवगिरी असतात, म्हणजे यांना एवढा एकच उद्योग आहे का? सांगायचा हेतू असा आहे की कोणी असं बोलला की आलंच ना आपल्याला, त्या काय बोलतेय बाई असं मनामध्ये आलं की आपल्याला राग आला. मग राग आला तर आपण त्या रागाला सौम्य असो की कडक असो त्या शब्दात उत्तर देणार. समर्थ जेव्हा म्हणतात वैराग्य सोडू नये तेव्हा डोकं शांत ठेवावं की नाही ठीक आहे, काय त्या बाई बोलल्या असतील त्याच्यामध्ये किती मायनस करायचे ते आपण ठरवून टाकायचे त्यांच्या बोलण्यातून, आणि काय उत्तर द्यायचं आहे ते उत्तर देऊन मोकळं व्हायचं. मी आपल्याला पूर्वी पण सांगितलं असेल, आपल्या इथलेच एक प्रसिद्ध वकील म्हणाले, बाई तुमचं बरं आहे, तुम्ही काही पैसे घेत नाही, तुम्ही तुमच्या वाहनाने येता, तुमचं बरं चालतं म्हणाले, कारण तुम्हाला पुष्कळ लोक बोलवत असतील. आणि दुसरं म्हणजे म्हणाले त्यामुळे तुम्ही बिझी असाल. मी म्हटलं हो मी बिझी असते,
मला पुष्कळ लोक पण बोलावतात, पण म्हटलं आता ठीक आहे ना, आता मी घेत नाही, आता काय काय करायचं त्याला. म्हटलं आता एक आपणच असं करा की एक खूप मोठी देणगी द्या, म्हणजे आपण या ठिकाणी काहीतरी एक चांगलं तुमच्याच कॉलनीमध्ये एखादं सभागृह उभं करू. म्हणजे म्हटलं तिथे येऊन बोलायला मला चांगली संधी तरी मिळेल, की कायम येईन मी तुमच्या इथे त्या सभागृहात, तुम्ही मला देणगी देणार, मी ते बांधणार आणि आपण दोघं साठवलोटच व्यवहार आहे ना, आपण करू. काय म्हणणार त्यांना, एवढा मोठा मनुष्य. सांगायचा हेतू असा, ज्या व्यवहारामध्ये किंवा प्रपंचामध्ये अशाच अडचणीच्या गोष्टी खूप आहेत. लहान 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 गोष्टी असतात की ज्या गोष्टींच्या मध्ये आपण फार अडचणीत येतो आणि त्यावेळी आपल्याला निर्णय करणं मोठं अवघड असतं. त्या वेळपुरतं तरी शांत राहता आलं आपल्याला, तरी आपल्याला काही प्रमाणात वैराग्य साधलं असं म्हणावं लागेल. वैराग्याचा अर्थ काय? मनाचं संतुलन बिघडू न देणं. मनाच्या विरुद्ध घटना घडल्यानंतर मनाचं संतुलन ताबडतोब बिघडतं, प्रत्येकाचं बिघडतं. असं कसं होईल की आपण काय कोणी संत महंत नाही. त्यामुळे बिघडलेलं संतुलन जितक्या लवकर जागेवर आणता येईल तितकी आपली स्थिती बरी आहे असं म्हणावं. की संतुलन बिघडल्याने चांगले दोन शब्द ऐकवल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही असं वाटतं आहे, तोपर्यंत फार रिॲक्शनरी आहे, म्हणजे आपण फार अनस्टेबल आहोत. न बोलता आज धुमसत राहिलो तरी सुद्धा आपण अनस्टेबलच आहोत. ऐकलं आणि क्षणभर त्या गोष्टीचा त्रास झाला न झाला आणि सुटलं तर समजावं की आपण पुष्कळ बरे आहोत. म्हणजे आपल्या मनातून तो विषय जातो असं नाही. आता मनातून विषय पूर्ण निघून गेला तर त्याचा आपण उच्चार पण करत नाही. ही एक विचाराच्या दोन भूमिका समर्थांनी आपल्याला इथे दिली आहे. आता जसं मी तुम्हाला हा प्रसंग सांगितला, काय हो प्रस्तावना लिहिणं हे तुमचं काम आहे का असं त्या बाईंनी म्हटलं, की आता जेव्हा हा प्रसंग मी लगेच आपल्याला सांगितलं 2 दिवसात, याचा अर्थ तो माझ्या मनात कुठेतरी रुतून बसला, तो आहे. म्हणजे तो माझ्या मनातून गेलेला नाही, हा त्याचा एक अर्थ. आता हा प्रसंग बोलून दाखवावा का बोलून दाखवू नये, त्याच्या संदर्भामध्ये निर्णय काय करायचा, समर्थांनी दोन्ही निर्णय केले. समर्थांनी सांगितलंय की कोणतीही गोष्ट सांगितल्याशिवाय जशी राहू नये तशी ती मनामध्ये ठेवून पण घेऊ नये. ती तुमच्या ठिकाणी तिचा संस्कार करून घेऊ नका, तिचा उच्चार करा. बाई त्यांनी सांगितलं, आता येईलच आपल्याला पुढे ते. तर सांगण्याचा हेतू असा आहे की आपण कुठे आहोत हे आता आपल्याला शोधलं पाहिजे. की आपण बोलण्याकरता बोलतो आहोत काय, तिथं नाही तोंडसुख घेतलं आपण, चला 4 लोकांच्यात बोलून आपलं समाधान करून घेतलं. कुठेतरी आपल्या मनाला वे आउट पाहिजे म्हणून बोलून घेतलं. काय आहे आपली स्थिती? तुकाराम महाराजांनी म्हटल्यासारखं सत्य असत्य अशी मन केले गवाई. दुसरा कोणी नाही सांगू शकत, दुसरा सांगतही नाही. आपलं आपल्यालाच समजलं पाहिजे की मी काय भूमिकेत आहे, आपल्याला किती पुढे प्रवास करायचा आहे आणि प्रवासात आपण कुठे आहोत. प्रवास तर पुष्कळ लांब आहे, तो भागच वेगळा, पण सामान्य स्थितीला येण्याकरता सुद्धा आपल्याला किती सांभाळायचं आहे. आणि हे वैराग्य आहे, हे त्याचं भान्य आहे. वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये कदा काळी. ईश्वराचं स्मरण अंतःकरणामध्ये कायम असावं, अतिवाद करू नये, हे मात्र निश्चित आहे. कुणाशीच नाही, अगदी आपल्या मुलांशी सुद्धा नाही. कुणाशीही अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये. कुठल्याही ज्या गोष्टीला नित्यता नाही, म्हणजे व्यवहारातली कोणतीही वस्तू, त्या वस्तू करता किती वाद घालायचा, किंवा त्या वस्तू करता अंतःकरणात किती स्मरण ठेवायचं, किंवा त्या वस्तू करता किती तळमळ करायची, सोडून द्यायचं. त्या वस्तूच्या विषयी जे काही त्या क्षणकालापुरतं जे वाटेल ते वाटेल, बस आता हा विषय आपला नाही, द्या सोडून, चला पुढे. म्हणून अनित्य पोटी धरू नये. आपल्या पोटामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये अनित्य वस्तूंच्या विषयी फार खंत, फार विचार, फार लोभ किंवा त्याच्याविषयीची आसक्ती आपल्या मनात राहू नये. माझ्या डोळ्यापुढे नेहमीच एक उदाहरण आहे. आमच्या दांडेकरांच्या घरामध्ये एक नथ, ती त्यावेळी पॅरिसहून त्यावेळेच्या दांडेकरांनी आणली. तेव्हाची त्या नथीची किंमत 7 लाख रुपये होती. ती नथ 150 वर्षापूर्वीची आहे.
त्या नथी करता घरातल्या 4 सुनांची ब्लड प्रेशर वाढलेली आहे. कोणाला मिळणार? कारण आज त्याची किंमत काय आहे ती करताच आहे, कोटीत आहे त्याची किंमत. त्याचे सगळे हिरे आणि हे सांगण्याचा हेतू आपल्याला असा की हे असं अनित्याच्या विषयी पोटामध्ये जर लालसा ठेवली तर त्याचं काय व्हायचं. आणि म्हणून रागे भरी भरो नये भलतीकडे. आणि म्हणाले भलत्याच कोणत्या तरी गोष्टीवरून राग वाद विवादामध्ये पडू नये. म्हणजे माणसं काही वेळा एकदम रागावण्यावरून एकदम मारामारीवरच येतात. म्हणजे एखादा रिक्षावाला जरा असा तसा वागला बोलला की आतला माणूस खाली उठून त्याला मारायलाच लागतो. म्हणजे कळतच नाही प्रसंग कुठच्या कुठे गेला. म्हणजे माणसं प्रसंगाला भलतं वळण देऊ शकतात. म्हणून ते म्हणतात असं फार अविद्येने, फार तमोगुणाने आवृत्त होऊन, फार अज्ञानाने आणि फार तात्काळ विचाराने, अगदी तात्कालिक विचाराने व्यवहार करू नये. थोडा व्यवहाराला धीमेपणा, थोडं धैर्य, थोडीशी ज्याला एक संयमाची बाजू म्हणतो ती जोड असलीच पाहिजे. आणि त्यांनीच व्यवहार करावा. न मनी त्या असं सांगू नये. जो मानत नाही, ज्याला पटत नाही त्याला सांगायला जाऊ नये. सगळेच विषय सगळ्यांना पटतात असं नाही. आपल्याला जेव्हा कळतं की हा विषय या माणसाला पटणार नाही त्याच्यापुढे तो विषय काढूच नाही. कारण आता यावेळी बाहेर जाऊ नको असं म्हटलं, आपल्याला माहिती आहे हा मनुष्य जर गेल्याशिवाय राहणार नाही. आता वादविवाद कशा करता घालायचा? कारण तो मनुष्य निघून जाणार. तुम्ही उगाच 10 असं करू नका तसं करू नका कशा करता? मुलांना कितीही सांगा, मुलं ऐकणार नाहीत. जर ऐकणार नाहीत तर त्याच्याकरता माझं एक वैयक्तिक मत असं आहे की जिथे आपल्याला बोलल्याशिवाय राहत नाही असं आपल्याला वाटतं की नाही बाबा हे सांगितलं पाहिजे, नाही बाबा हे आपण केल्याशिवाय होणार नाही, आपण त्याच्याकरता फक्त देवाकडे दुवा मागावा, ह्याच्यापेक्षा देवाने आपल्या हातात जास्त काही ठेवलं नाही. एकदा सांगणं एवढंच आपण करू शकतो. याच्या पलीकडे कोणी कोणाचं ऐकत नाही. म्हणजे आपण विचार कर, आपण तरी कोणाचं ऐकतो? आपणही ऐकत नाही. आपणही आपल्या मनाला जे योग्य वाटतं तेच करतो. फक्त दुसऱ्याची वेळ आली की आपल्याला असं वाटतं की त्यांनी आपलं ऐकावं. नाही तर आपली वेळ आल्यावर आपल्याला वाटतं की माझ्या मनाप्रमाणे मला काय वाटतं ते मी करेन. म्हणून ते म्हणतात की न मनी त्या असं सांगू नये, कंटाळवाणे बोलू नये. दुसऱ्याला कंटाळा येईल इतकं त्याला सांग सांग बोल बोल चालू आहे आपली चरपट पंजेरी. त्यामुळे पंजिरी आहे आणि शंकराचार्यांची आहे. त्यामुळे काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. कंटाळवाणे बोलू नये. आणि त्यांची ती चरपट मंजिरी वाईट असली तर एवढे प्रयोग झालेच नसते. लोकांच्या मध्ये एवढी चाहत राहिलीच नसती. तर कंटाळवाणं बोलू नये. त्यांनी सांगितलं की उगाचच लांबण लावत राहणं एखाद्या विषयाला आणि तेच 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 बोलत राहणं हे काही बरोबर नाही. बहुसाल असो नये एके स्थळी. आणि कुठेही एका ठिकाणी फार वर्ष राहू नये. हे महंतान करताय, सामान्य मनुष्याकरता तर काही असं म्हणता येत नाही. तो एका स्थानावर नाही राहणार, तो कुठं जाऊन राहणार बिचारा. म्हणून काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये. फार गोष्टी मागे लावून घेऊ नयेत. आणि जर मागे लावून घेतल्यास तर म्हणाले केली तरी धरू नये. म्हणजे त्या धरून ठेवू नयेत. म्हणजे आता मी असले तरच चालेल, मी नसले तर चालणार नाही. आणि मनुष्य एखादी उपाधी लावून घेतली की त्याला त्या उपाधीचे फार कष्ट होतात. आणि तो इतकं ते सगळं माझं मीन मला करत बसतो की त्याच्यामुळे खूप अनर्थ निर्माण होतात. म्हणजे माझं उदाहरण आपलं सांगते, गीताधर्म मंडळामध्ये मी होते. एकच गोष्ट माझ्या मनाला इतकी त्रास, म्हणजे अजूनही मला ती त्रास, काही कारण नाही आहे मला त्याचा त्रास करून घेण्यात. पण आमच्या संस्थेचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो आपल्या पार्किंग एरिया जसा थोडा उंच करून घेतलेला आणि त्याच्या इथे खाली बसवलेला आहे. ट्रान्सफॉर्मर असा बिल्डिंगच्या खाली कधीच बसवता येत नाही. आता तो जर तसा असताना जर कधी क्वचित केव्हाही जर स्फोट झाला तर काय होईल? म्हणजे त्याची चिंता मला अजून सुद्धा लागलेली आहे. म्हणजे संस्था सोडायची वेळ आली तेव्हा सुद्धा मला वाटलं की कोणत्याही पद्धतीने जरी मला संस्था सोडावी लागली तरी सोडण्याच्या आधी एवढी 2 कामं व्हायला पाहिजे होती की MSEBची मीटर्स आणि ट्रान्सफॉर्मर. की झालं, कोणत्याही क्षणी हा विचार डोक्यातून जात नाही.
म्हणून ते सांगतात की उपाधी एक लावून घेतली की त्या उपाधीचा व्याप संपत नाही. म्हणजे उपाधी सुटली, माझा आता काही संबंध नाही संस्थेशी, तरी सुद्धा मला त्याची काळजी वाटते. त्यातलं कुणी भेटलं तरी म्हणते अहो तेवढं काम आधी करून घ्या, अहो तेवढं काम आधी काय करते म्हणतील, आमचं आम्ही बघू ना, तुम्हाला काय करायचंय. पण असं आहे, केली तरी धरू नये, ही उपाधी धरून ठेवू नये, सोडून द्यावी. धरली तरी सापडो नये उपाधीमध्ये. आणि जरी आपण धरूनच ठेवली, आधी उपाधी धरूच नाही, तर आम्हीच काहीतरी उपाध्या निर्माण केल्या तर त्या उपाधीमध्ये अडकू तरी नये. म्हणून धरली तरी सापडो नये उपाधीमध्ये. पण फार अवघड आहे मनुष्याला उपाधीमध्ये सापडू नये असं म्हणणं. फार सोपं असतं, पण त्यातनं बाहेर पडणं माणसाला फार अवघड झालं. कारण त्याला त्या मनासंघ हा सर्व संघास तोडी असा कोणताच संघ आपल्याला सापडत नाही. मनासंघ हा सर्व संघास जोडी अशी स्थिती आहे की सगळ्या संघाशी आम्ही जोडले जातो, अडकलेलेच आहोत. मग थोरपणे असो नये, महत्व धरून बैसो नये. आपण कुणीतरी आहोत याची जाणीव कधी अंतःकरणामध्ये ठेवू नये. काय असण्याचं कारण नाही, त्याच्यामध्ये एकापेक्षा एक मोठी एवढी माणसं आहे की त्याच्यामध्ये आपलं मोठेपण काय आहे. म्हणून महत्व धरून बैसू नये, आपलं महत्व धरून बसू नये. मी आपल्याकडे बोललेही असेन अनेक वेळा, आमच्या पंढरपूरमध्ये तर सगळे फडकरी आहेत, सगळे आपापल्या बाजूनी जे जे टाळकरी आहेत, जे जे महंत आहेत, ज्यांच्या ज्यांच्या दिंड्या आहेत, त्यांना जर आपल्या वाड्यावर बोलवायचं असेल तर पहिली मारामारी हीच आहे, पहिला टिळा कोणाला लावायचा. पंढरपुरामधला मारामारीचा विषय. आणि सगळे तुकाराम महाराजांचे अभंग सगळ्यांना पाठ, ज्ञानेश्वरी सगळ्यांना पाठ, नामदेव महाराज सगळ्यांना पाठ. एवढं सगळं असून सुद्धा टिळा कोणाला लावायचा, पहिला आलेल्याला नाही. त्यातला ज्याला लावला दुसरा रुसला निघून जातो घरी आलेला मनुष्य. अशी परिस्थिती मोठी कठीण आहे. म्हणून महत्व धरून बैसो नये, काही मान इच्छू नये कोठेतरी. म्हणाले कुठेही मानाची अपेक्षा करू नये की त्यांनी आपल्याला सन्मान द्यावा, त्यांनी आपल्याला पुढे नेऊन बसवावं, त्यांनी आपली ओळख काढावी, त्यांनी आपलं नाव समारंभामध्ये घ्यावं. कारण असं आहे की श्रोत्यामध्ये अमुक एक व्यक्ती बसली आहे असं म्हटलं की झालं सन्मान, की खुश की आपल्याला नोटीस केलं ना या लोकांनी. हा असा सन्मान आहे. काही मान इच्छू नये कोठेतरी, साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये. साधं राहणं कधीही सोडू नये. साधेपण सगळ्याच दृष्टीने, म्हणजे रेहन सहन, त्याच्याचबरोबर व्यवहार सगळं काही साधा असावा. सानेपण मोडू नये, म्हणजे लहानपण आपलं कधी, माऊलींनी तर आपल्याला सांगितलंच आहे की जई जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी. म्हणजे सगळ्या जगात मी लहान आहे ही धारणा ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रामाणिकपणाने बसली आहे तोच माझी जवळीक करू शकतो. इतकी अहंकाराची ज्याची निवृत्ती झालेली आहे. म्हणून बलात्कारे जोडू नये अभिमान अंगी. म्हणून नसते उपाधी, नसत्या अभिमानाच्या गोष्टी आपल्याशी जोडून घेऊ नयेत. कुठेही गेल्यानंतर माणसं नाही त्यांचं माझं नातं आहे, माझ्या परिचयाचं आहे, त्यांनी मला बोलावलंय, हे सगळ्याची काही आवश्यकता नाही. माझी आयडेंटिटी कुठेही सिद्ध करत राहणं आणि माझं अस्तित्व लोकांच्या मध्ये जाणवून देणं याची काही आवश्यकता नाही. म्हणून त्यांना अधिकारे विण सांगू नये. ज्याला जो विषय आवडेल किंवा ज्याला जो विषय ग्रहण करण्याची ताकद आहे त्यालाच तो विषय सांगावा. अन्यथा ज्याचा विचाराचा त्या विषयात रस नाही त्याला ते काही सांगू नये. आम्ही आज आले, तिने मला माहिती येतो म्हणाले होते इथे, घड्याळजी म्हणून आहेत ना ओळखी, तर ते आम्ही सकाळी योगाच्या वर्गाला बसतो. इथे आता नाही आहेत ते गृहस्थ, आत्ताच वारले नुकते. ते दरवेळी आम्हाला काही ना काहीतरी छानसं त्यांच्या आर्किटेक्चरल जी काही प्रिन्सिपल्स आहेत त्यातलं आम्हाला एखादं प्रिन्सिपल खूप छान असे सांगायचे की हे कसं आम्ही एखादा आर्किटेक्ट विचारात घेतो किंवा त्याचा कसा म्हणजे विस्तार होतो त्या विचारांचा वगैरे वगैरे, असं काही खूप छान छान सांगायचे. मला म्हणले काय सांगतात काय कळत नाही. म्हणजे बरोबर काहीतरी तुम्हाला बोलतात, ताई आता तुम्ही आम्हाला समजावून सांगा ते काय सांगतात ते. तर तेव्हा त्यांनी इथे सांगितलं, अहो म्हणाले यातलं मला काही कळत नाही. मी म्हटलं अहो न कळायला काय झालं, तुम्ही लक्ष द्या, ऐका, असं काही फार मोठं वेगळं सांगत जाऊ द्या म्हणाले, कुठं त्याच्यात पडायचं.
एक पुस्तक आणलं त्यांनी, भक्ती रसायन नावाचं. मला म्हणाले, ताई हे घेऊन टाका, त्याच्यात मला काही कळत नाही, ते तुमच्याकडे राहू द्या. म्हटलं हो, न कळायला का नाही, ते संस्कृत आहे, कुठं वाचा ते कुठे कळणार आहे आपल्याला, ते राहू द्या म्हणजे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा. सांगण्याचा हेतू असा की त्याची रुची नाही आहे. नाही तर त्या भल्या गृहस्थांनी नर्मदा परिक्रमा जी केली आहे ती एक पावशेर का अर्धाशेर पोहे घ्यायचे विकत, संबंध दिवसाचा प्रवास करायचा. रात्री जिथे थांबे तिथे जर मिळालं काही तर त्यात घालायला दूध नाही तर काही मिळालं तर त्यात पोह्यात घालायचं, नाहीतर पोहे भिजवायचे आणि जवळ थोडी साखर ठेवायची, ते भिजवलेले पोहे साखर खायची. संबंध 90-95 दिवस त्या माणसाने अन्न ग्रहण केलं नाही. फक्त पोह्यावरती चालत, जशी नर्मदा परिक्रमा केली जाते किनाऱ्या किनाऱ्याने, तशी एकटे चालत जाऊन भरा 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 चालत जाऊन ती केली. 3 महिन्यात परिक्रमा पुरी केली, 90-92 दिवसात. आत्ता सुद्धा चालले ते उत्तराखंडाच्या 4 धाम यात्रेला, आत्ता 6 तारखेला जात आहे. की सगळी ऋषिकेश पासून सगळी परिक्रमा पायी. केवढी ताकद आहे, केवढं मनोबल आहे, केवढं शरीरावर नियंत्रण आहे, शरीराचं सामर्थ्य आहे, आरोग्य आहे, अनेक गोष्टी आहे. म्हणजे मनुष्याकडे अनेक गोष्टी असतात, पण हे आता काय ते भक्ती रसायन, त्याच्यामध्ये आमच्या पंढरपूरच्या गोरेशास्त्रींनी लिहिलेलं ते पुस्तक, ज्याच्यामध्ये भागवतामधला म्हणजे एकेका शब्दाचा अर्थ उलगडायला बसलं तर तो अर्थ कसा उलगडला जावा आणि कसा उलगडावा याच्यावरचा तो ग्रंथ आहे. म्हणले आता इथं कुठं डोकं लावून बसायचं, ते राहू द्या म्हणले, तुमच्याकडे ठेवा. तो त्यांचा विषय नाही. त्यामुळे ते म्हणतात अधिकारी विण सांगू नये. त्यांना आता हा ग्रंथ वाचाच म्हणून आग्रह करू नका म्हणाले, कारण तो माणूस म्हणे मी 4 प्रवास करून येतो, पण या ग्रंथाची उगीच माझ्या गळ्यामध्ये तुम्ही एक अडकवणूक करू नका. दाटून उपदेश देऊ नये, कुणाला बळजबरीने उपदेश करू नये, कानकोंडा करू नये परमार्थ कदा. परमार्थामध्ये कधी मिंध होऊ नये. परमार्थातलं मिंधेपण अनेक प्रकारांनी आपण समाजामध्ये बघतो. खूप मोठे जेव्हा परमार्थातले लोक असतात तेव्हा फार सोफॅस्टिकेटेड मिंधेपण असतं. स्वतःच्या तोंडाने बोलत नाहीत, त्यांचे शिष्य बोलतात, त्यांचे अनेक प्रकार बोलतात. अनेक गोष्टींनी पैसाच हवा असतो, प्रसिद्धीच हवी असते, ती मिळवण्याकरता अनेक मार्ग त्या ठिकाणी वापरले जातात. त्या मार्गांचं आता आमच्या वारकऱ्यांचा तिथे सुद्धा हाच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कानकोंडा परमार्थ आहे, पण तिथे त्यांना कोण विचारणार, त्यांना खुलाच व्यवहार करायला. दिंडी घेऊन पुण्याला आली दिंडी माऊलीची किंवा सगळ्या दिंड्या, की इथे जेव्हा त्या स्थिरस्थावर होतात तेव्हा प्रत्येक दिंड्यांचे ताबडतोब फोन आणि व्यवहार सुरू होतात. कोण कोण कोणत्या दिवशी जेवण देणार आहे, कोणत्या दिवशी जेवणात पक्वान्न देणार आहे, कोणत्या दिवशी काय करणार आहे, आम्हाला पैसे किती देणार आहे, सुरू. त्यांना त्या लहान लहान मुलं असतात आपल्या आपल्या दिंडीमध्ये, त्या मुलांना थोडं थोडं काहीतरी कीर्तन शिकवलेलं असतं. ती मुलं सगळी तिथं आपल्या आपल्या उतरलेल्या ठिकाणी रात्री कीर्तन केलं पाहिजे, कारण आता चाललो ना आपण यात्रेला निघालो वारीला, म्हणजे रात्रीचं कीर्तन त्या मुलांच्यावरती सोपवून द्यायचं आणि हा महंत गाव फिरत राहतो आणि आपल्याला कुठून काय मिळतं हेच पाहत राहतो. पण ह्या परमार्थाला मिंधेपण आहे. म्हणून आपल्याकडे सांगितलं ना की तुम्हाला, त्या मी कदाचित बोललेही असेल आपल्याकडे, त्या अंबेजोगाईच्या राजाची कथा, की ज्या कथेमध्ये त्यांनी सांगितलं की त्या राजाने सांगितलं मला ब्रह्म दाखवा. तर त्यांनी सांगितलं, प्रधान म्हणाला हो असं ब्रह्म कुठे दाखवायला काय ती वस्तू आहे का, की हा एक हिरा आणा, नाही तर ते एक वस्तू आणा, नाही तर ते सोनं आणा, चांदी आणा, असं काही म्हणाले. ब्रह्म नावाची गोष्ट मिळते का? नाही म्हणाले, मला ब्रह्म दाखवा. आणि एवढे मोठे सगळे संत महंत आहेत, त्या महंतांनी मला ब्रह्म दाखवलं पाहिजे. ठीक आहे म्हणाले, दवंडी पिटवा आणि महंतांना बोलवा. महंतांना बोलवायला सुरुवात झाली, महंत यायला लागले. हा महंत म्हणाला मी इतकी पारायण केली आहे, तो महंत म्हणाला माझी एवढी मोठी दिंडी आहे, तो दुसरा म्हणाला माझा असा असा अभ्यास आहे, तिसरा म्हणाला मी वैदिक आहे, चौथा प्रत्येक आपलं मोठेपण म्हणाले, मला हे तुमचं मोठेपण नको आहे, मला ब्रह्म दाखवा. ते म्हणाले आम्हाला नाही, ब्रह्म नाही दाखवताय, ठीक आहे. त्यांनी दुष्काळी कामं काढल्यासारखं एक अंबेजोगाईच्या इथला तलाव खणायला काढला आणि सांगितलं का तिथं खडत राहा. आता या महंतांना सवय नाही चांगलं बसल्या जागेवरती उत्तम भोजन करायचं, खाणे को मिळता अच्छा, जागेवर बसून आपले नमस्कार घ्यायचे लोकांचे,
तुमचं बरं होईल, तुमचं बरं होईल, अमुक होईल तमुक होईल, काहीतरी 4 वाक्य बोलायची, विषय संपवायचे. हे म्हणाले आता ही नसतीच पिढा सुरू झाली. असे किती लोक गोळा झाले. तो राजा म्हणाला हे काही कोणी ब्रह्म दाखवू शकत नाही, हे खरं. त्यानंतर एक दिवस असा आला की त्यांचं राजवाड्यामध्ये तो रोज राजदरबार साफ करायला जाणारा माणूस दरवाजा उघडून आतमध्ये आला. तर त्यांनी पाहिलं राजाच्या सिंहासनावरती एक हातभर उंचीवर एक मोठा तेजस्वी पुरुष त्या ठिकाणी आसन लावून बसलेला आहे, पद्मासनामध्ये आधर आहे. आणि त्या खोली सगळा राजवाडाच बंद आहे, तिथे जायला कुठे दरवाजा नाही. आणि असा हा आत गेला कसा? त्यांनी तो दरवाजा तसाच उघडा टाकला आणि तो राजाकडे गेला. म्हणाला, राजा तुला ब्रह्म पाहायचा असेल तर असा कोणी अधिकारी पुरुष आहे की जो असा अधर आसन लावून बसलेला आहे, तर या पुरुषाकडे विचारा तुम्ही, तुम्हाला जर आसन ब्रह्म जाणण्याकरता काही जर उपासना पाहिजे असेल किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल. राजा म्हणाला, चल कुठे आहे तो? आले ते. तोपर्यंत काय ते काही तिथे नव्हते. तिथून निघाले आणि ते जिथे हे सगळे लोक बसलेले होते ते आपला सगळे घामाघूम झालेले ते खणतायत खोऱ्यांमध्ये आणि त्या खोऱ्यांनी माती भरतायत, त्या कुदळीचे घाव घालतायत, त्या मातीच्या पाट्या नेऊन टाकतायत. ते इथे आले. म्हणाले, अहो तुम्ही सगळे संत आहात, महंत आहात, लोकांच्या मध्ये जाऊन प्रवचन करता, कीर्तन करता, आणि तुम्ही काय हे इथे जमीन खणताय आणि तलाव खणताय? हे काम तुमचं नाही, लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम आहे तुम्हाला. तुम्ही एखादा ग्रंथ सांगा, तुम्ही नामस्मरण करा. नाही नाही म्हणाले, अहो असं काही करायला जागा नाही आहे आपल्याला इथे. म्हणाले, करावंच लागतं, नाही तर तो राजा मारून टाकील, शिक्षा करील, तुरुंगात टाकील, काही सोपं नाही आहे. म्हणाल, कशा करता? म्हणाले, आम्हाला राजाने सांगितलं ब्रह्म दाखव. आम्हाला वाटलं आम्ही आमचा पुष्कळ महिमा राजाला सांगितला तर राजाला कौतुक वाटेल, काहीतरी बक्षीस देईल, म्हणून आलो म्हणाले आम्ही राजाकडे. तर हा राजा कसला, त्यांनी आम्हाला तुरुंगात टाकून दिल्यासारखं ही मोठी शिक्षा सुरू केली आहे आणि आम्ही आपले रोज दिवसाचे 8 तास 10 तास खणतोय, खायला काय मिळतं? म्हणाले, आमचे फार हाल झालेत. म्हणाले, आम्ही या राजाच्या इथे येऊन पस्तावलो आहोत. मुकुंदराज म्हणाले, टाका ते सगळे कुदळ फावडी, टाका, इथे येऊन बसा, भगवंताचं भजन करा, तुम्हाला काय करायचं? ते बसले. आता त्यांचं नाव मुकुंदराज आहे. त्या लोकांनी जाणून घेतलं की आपण कोण, एवढा लहानसा बालक, तू कशाला आला बाबा? तुझी तर अवस्था करून सोडेल हा राजा. आम्ही तरी जरा धट्टेकट्टे मोठे हो, तू 12-15 वर्षाचा लहानसा युवक आहेस, तू कशा करता इथे आलास? ते म्हणाले, या बसा, मी तुम्हाला भजन सांगतो, तुम्ही भजन करा, काय राजा करतो आपण पाहूया. सगळे बसले आणि मुकुंदराज बसले. मुकुंदराजांनी सांगितलं भजन त्यांना आणि भजन सुरू झालं. अहो म्हणजे ते आमच्या कामाचं तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही फक्त देवाची काळजी करा. आणि त्यांचं भजन सुरू झालं तसं त्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं की ते कुदळ आणि फावडी आपोआप कामं करायला लागली, आपोआप खडले जायला लागले जमिनी, आपोआप ते सगळं भरलं जायला लागली माती, ते सगळे टोपल्यातनं माती फेकली जायला लागली. काम चालू आहे. राजा तिथे गेला दरबारामध्ये, बसलेला कोणी दिसला नाही मनुष्य. तो म्हणाला, कुठे गेला रे बाबा तुझा तो माणूस आधर आसन लावून बसलेला? तर म्हणाले, नाही ते कुठेतरी गेलेले दिसतात, जाऊ म्हणाले आपण, तिथे गेला असेल कदाचित. तिथे आले तर त्यांनी पाहिलं ही सगळी माणसं अगदी आनंदाने भजन करत बसली आहेत. आणि हा म्हणाला, हाच तो मनुष्य. त्यांनी विचारलं, आपलं नाव काय? म्हणाले, मी मुकुंदराज माझं नाव आहे. तर म्हणाले, आपण त्या राजदरबारात होतात, बंद राजदरबारात कसे गेला? ते म्हणाले, बंद काय उघडं काय? या जगात आम्हाला काहीच बंद नाही, काहीच उघडं नाही, आम्ही कुठेही बसू शकतो, कुठेही जाऊ शकतो. बरं म्हणाले, मग आता इतकी जर तुला विद्या साध्य आहे तर मला ब्रह्म दाखव. तर तेव्हा मुकुंदराजांनी सांगितलं की राजा, हे काय चालवलंयस तू? या लोकांना इथे आणून अशा प्रकारे जो तू त्रास देतो आहेस, ही माणसं समाजामध्ये काही चांगुलपण टिकावं म्हणून धडपड करतायत. त्या माणसांना जर तू असा त्रास द्यायला लागलास तर समाजामध्ये त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या श्रद्धा आहेत त्या उखडून जातील. असा प्रत्येक मनुष्य कसा ब्रह्मज्ञानी असेल? आणि तू ह्या प्रत्येकाला का वेठीस धरतोस? सोडून दे म्हणाले त्याला आधी. तर त्यांना त्यांनी सोडलं. तर राजांनी पाहिलंच होतं ते कुदळी फावडे सगळं चालू आहे पलीकडे काम, म्हणजे हे काय प्रकरण सामान्य नाही आहे हे राजांनी ओळखलं. राजांनी त्यांना मोकळं केलं, त्या सगळ्या संत मंडळींना. म्हणाला, आता आधी मला हे सगळं सिद्धी मी समजू शकतो, असे सिद्ध म्हणतं मी पुष्कळ पाहिले, ब्रह्म दाखवा म्हणाला. तर त्यांनी सांगितलं, ब्रह्म असं बघायला मिळत नाही, ते ब्रह्म बघण्याकरता काहीतरी अधिकार असावा लागतो. म्हणजे अधिकारी पुरुषाला बघायला मिळेल, त्यात काय नवलंय? तुमचा अधिकार काय? माझ्यासारख्या अज्ञानी मनुष्याला ब्रह्म दाखवलं तर तुमचं मोठेपण.
नाही तर तुमचं मोठे. ते म्हणजे मला मोठेपणाशी काही करायचं नाही राजा, पण तू अजून ब्रह्म पाहण्याला योग्य झालेला नाहीयेस, तरी पण मला ब्रह्म बघायचं एवढा आग्रह आहे का म्हणाले तुझा. बघू. राजा म्हणाला बघू वगैरे मला चालणार नाही, मी निघालो म्हणाला. कशाला तुमच्याशी जास्त बोलायचं. ज्या घोड्यावरून राजा आलेला होता त्या घोड्याच्या रिकिबीमध्ये एक पाय टाकला आणि त्यांनी आपला पाय घोड्याच्या म्हणजे बैठक त्याची जी घातलेली होती त्या बैठकीवर टाकून आता तो बसणार. एक पाय त्याचा त्या बैठकीवरती पडलेला आहे, एक पाय घोड्याच्या रिकिबीत आहे. आणि मुकुंदराजांनी सांगितलं, राजा तू समाधी सुखाचा अनुभव घे. राजा त्या अवस्थेत आहे, एक पाय रिकिबीत आहे, एक पाय त्या घोड्यावरती आहे. घोड्या सकट समाधी लागली आणि ती समाधी त्या राजाची 3 दिवस लागली. 3 दिवसाच्या समाधीमधून मग तो राजा खाली उतरला त्या समाधीतून. आणि त्यांनी सांगितलं, कशा करता मला ह्या समाधीच्या बाहेर काढ. पुष्कळ अनुभव दिला म्हणाले तुला समाधीचा, समाधी सुखाचा. तुला पाहिजे होता ना अनुभव, म्हणून तुला अनुभव दिला. तो राजा म्हणाला, कोणत्या स्थितीत अनुभव दिला. ते म्हणाले, तू योग्याच्या ठिकाणी नसत्या परीक्षा का बघायला लागलास, योग्याच्या ठिकाणी नसत्या शंका घ्यायला लागलास. ही काही स्थिती नव्हे तुझी समाधी घेण्याची, आणि ही तुझी समाधी पण नव्हे. हा तुला समाधीचा दाखवलेला मासला आहे, नमुना आहे. खरी समाधी प्राप्त करायला आता अभ्यास कर, आता अष्टांग योगाचा अभ्यास कर, नाही तर भक्तीच्या मार्गाने जा. आणि त्या राजाने सांगितलं, आता मी तुमची खूप मोठी चूक केली आहे, पण आपण काही करा, माझं नगर सोडून जाऊ नका, आपण इथेच राहा. आणि त्यांनी मुकुंदराजांना ठेवून घेतलं. आजही आपल्याला माहिती आहे मुकुंदराजांची समाधी नगरलाच आहे, आपलं अंबेजोगाईलाच आहे, अंबेजोगाईपासून जवळ. आणि अशी धारणा आहे की त्यांचा विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी यातला कोणता ग्रंथ आधी, मुकुंदराजांचा विवेक सिंधू आधी का ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आधी. अर्थात अनेक पुराव्यांनी ज्ञानेश्वरी आधी असं सिद्ध केलंय, पण ठीक आहे, काही आधी नंतर असल्याने काही फरक पडत नाही. आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की त्यांनी इथे म्हटलंय तसं की ज्याचा अधिकार नाही त्याला उपदेश करू नये किंवा परमार्थ कानकोंडा करू नये. म्हणजे परमार्थामध्ये तेजस्विता जर नसेल तर ह्या अशा प्रकारच्या त्रासाला तोंड द्यावं लागतं. या लोकांना ज्या प्रकाराने जे फावडीन कुदळीन ते खोरीन घेऊन ते माती टाका आणि तलाव खणा ही जी कामं करावी लागली. म्हणाले परमार्थामध्ये ओशाळवाणं झाला मनुष्य, परमार्थामध्ये स्वार्थाच्या मागे लागला मनुष्य, काय होईल म्हणाले त्याचं सांगता येत नाही. आणि म्हणून कठीण वैराग्य सोडू नये. आपल्याकडे वैराग्याची किंवा आपल्याकडे प्रवृत्तीची जी चांगली बाजू आहे ती समाजामध्ये आपण वावरत असताना कधीही पातळ करू नये. शक्यतो आपण जिथे आहोत तिथे असावं. कठीण अभ्यास सांडू नये. आपण जो नेटाने अभ्यास करत राहतो तो अभ्यास पण आपण आपल्याकडून कधी सोडू नये. कठीणता धरू नये कोणे एके विषयी. आणि कुणाच्याही बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये फार तीव्रतेने विरोध ठेवू नये. अंतःकरणात कधीच आधी विरोध ठेवू नये, अंतःकरणात विरोधाला जागाच देऊ नये. पण जो काही परिस्थितीजन्य निर्माण झालेला असेल त्याही विरोधाला फार काठिण्य देऊ नये. आपण त्याच्यामध्ये दुसऱ्याला अधिक दुखावण्याचा प्रयत्न करू नये. कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये. अवघड असं काम कुणाला काहीतरी करायला सांगायचं आणि त्याला अडचणीत टाकायचं. म्हणजे कठीण धीरत्व सोडू नये. काही केले आपल्या ठिकाणचं जे पक्क धैर्य आहे, कोणताही प्रसंग आला तरी धैर्याने वागावं, गलितगात्र होऊ नये. आपण आपल्या ठिकाणी जिथे आहोत तिथे उभं राहणं हे खरं अध्यात्माचं गमक आहे. की अध्यात्मातून काय मिळतं, अध्यात्मातून हेच गुण मिळवायचे. अत्यंत स्थैर्य, अत्यंत योग्य विचारसरणी, निरपेक्ष बुद्धी, याच्याशिवाय काय. समर्थ सांगतात आपण आसक्त होऊ नये, आपण कशातच अडकू नये, केल्याविण सांगू नये. काही जर आपल्याला सांगायचे तर आधी ते आचरावं. आधी केले मग सांगितले. बहुसाल मागो नये शिष्य वर्गासी. कितीही काळ गेला, कितीही अडचण आली तरी सुद्धा शिष्याला मागू नये. कोणत्याही परिस्थितीत शिष्याकडून काहीही घेऊ नये. आणि ते सांगतात
काय झालं? उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिये स्मरण करू नये, शाक्त मार्गे भरू नये, मुक्तपणे बरी. म्हणाले उद्धट शब्द कधीच, शब्दाची भाषा ही, हे सगळं टी व्हीवाल्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. काय भाषा, काय बोलतात, काय म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही आहे. आणि इंद्रिये स्मरण करू नये, इंद्रियांच्या सुखाच्या विषयी, आता हे घेतलं तर किती चांगलं होईल, ते घेतलं तर किती चांगलं होईल, त्या वस्तूचा सहवास, त्या वस्तूचं खाणं, अनेक प्रकारांनी इंद्रिय सुखांचा विचार कधी करू नये. शाक्त मार्गे भरू नये, मुक्तपणे बरी. तसंच शाक्त मार्ग, अयोग्य मार्गाने, वाम मार्गाने जीवनामध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न करू नये. नीच कृती लाजू नये. आपल्याला कोणतंही हलकं काम करावं लागलं तरी सुद्धा त्या कामाकरता लाज वाटण्याचं कारण नाही. वैभव होता माजो नये. भगवंतांनी पुष्कळ समृद्धी दिली तरी सुद्धा आमच्या अंगामध्ये उन्मत्तपणा येऊ नये. क्रोधे भरी भरो नये, जाणपणे. समजून उमजून आणि कुणावरती तरी रागावणं आपण करू नये. क्रोधे भरी भरो नये, जाणपणे. म्हणाले म्हणजे समजून उमजून आपण कुणावर चुकून काही कारणाने रागावून गेलो तर स्वभाव आहे मनुष्याचा, अज्ञानपणाने एखाद्याला मनुष्य बोलतो. जसं कधी कधी मुलांना आई रागावते, ते आपण ऐकतं आधी माझं, ती त्या रागाच्या सपाट्यात असते, ती जी बोलत सुटते बोलत सुटते बोलते, शेवटी अगं असं नाही आहे. आणि म्हणून सांगतात की आधी ऐकून तर घे आणि मग तू रागाव. तर थोरपणे चुको नये. आपल्या मनाचं, आपल्या वागणुकीचं थोरपण म्हणजे आपण आपली एक स्थिती किंवा आपला एक दर्जा किंवा आपली एक पातळी आपण निर्माण करून ठेव. आपण एका पातळीवर असावं की याच्या खाली आपल्याला उतरता येणार नाही, याच्या खाली आपल्याला व्यवहार करता येणार नाही, याच्या खाली आपण बोलू शकत नाही, याच्या खाली आपण कोणाशी वेडं वाकडं वागू शकत नाही. राग आला, चिडलो तरी सुद्धा त्याची ही एक मर्यादा असावी. त्या मर्यादेने माणसांनी वागावं. मी आपल्याला सांगितलं ना पूर्वी एकदा, माझ्या वडिलांचे मित्र आहेत, बहुतेक सांगितलं असेल, मी औरंगाबादला गेले होते. त्या दिवशी औरंगाबादमध्ये सगळं आधी औरंगाबाद सेन्सिटिव्ह आहेच, तिथे पुष्कळ दंगल, कर्फ्यू सगळं झालेलं होतं. तर ते आम्हाला माहीत नाही, ते आमच्या घरी तिथे जिथे मी उतरले तिथे येतील. तिथे वयाने मोठे वृद्धग्रस्त 82-84 वर्षाचे, आणि ते आले तिथे. आम्हाला माहिती नाही, आम्ही वरती आपले गप्पा मारत त्या लोकांच्या बरोबर बसलो होतो. तर त्यांनी सांगितलं मी आलोय खाली, तर म्हटलं आम्ही पटकन आवरून येतो. ते खाली बसले होते, त्यांच्या घरातली माणसं त्यांच्या परिचयाची होती. आम्ही आवरलं, पटकन खाली आलो. तर मला म्हटलं माझ्या घरी चल. म्हटलं काका कशी येणार तुमच्या घरी, कर्फ्यू आहे. तर म्हणाले काय झालं. मी म्हटलं पण आपण जाणार कसे आणि परत व्याख्यानाच्या वेळी आपण पोचणार कसे इथे येऊन, मला असं वाटतं की हे अवघड आहे. काही बोलले नाहीत ते. आणि मग त्यांनी गाडी आणली होती, गाडी घेऊन गेले. गाडी जाऊ शकली. आम्ही ज्या रस्त्याने गेलो त्यांच्या घरी गेलो, त्यांना जिथे न्यायचं होतं तिथे नेलं. आणि व्याख्यानाच्या वेळेच्या आत त्यांनी आम्हाला त्या डॉक्टरांच्या घरी आम्हाला आणून सोडलं. आणि खाली उतरल्यावर म्हटलं, माझं माहेरचं नाव मंगल आहे. खाली उतरल्यावर म्हणाले मंगलाबाई हे घ्या. मी म्हटलं काय हो. तर एक चुक्याची गड्डी बरोबर ठेवली होती आणि ती चुक्याची गड्डी माझ्या पदरात दिली. मी म्हटलं हे काय. चुका एक नाही चूक केली म्हणाले, चुक्याची गड्डी आहे. तुमची म्हणाले एक नाही चूक झाली आमच्याशी एवढ्या. मी म्हटलं काका तुम्ही रागावलात, एवढी चुक्याची गड्डी माझ्या हातात दिली, माझ्या सगळ्या चुका एकत्र करून दिल्या. तुला काय वाटलं हा म्हातारा आहे, हा काय घेऊन जाऊ शकतो, या सगळ्या कर्फ्यूमध्ये मला कुठे अडकवलं तर काय करणार, मला घरी कसं. काय समजलीस म्हणाले तू मला, घ्या ही गड्डी तुमच्या पदरात. चूक आहे दुसऱ्याची, ती सुद्धा कशी समजावून सांगावी आणि त्याच्या पदरात घालावी. कसा मार्ग आहे बघा, मोठे कठीण आहे. म्हणून ते सांगतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये एका स्थानावरनं कधी खाली उतरू नये. आपल्याला दुसऱ्याला जरी धडा शिकवायचा असला तरी त्या पातळीवरूनच धडा शिकवावा. म्हणाले वैभव होता माजो नये, क्रोधे भरी भरू नये, थोरपणे चुको नये, न्याये नीती सांडू नये. आता किती वाजले बघूया, वेळ झाली असेल कारण आज थोडं उशिरा सुरू केलं होतं. झालं 1-2 मिनिटात थांबूच या आपण. थोरपणे चुको नये, न्याये नीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये काही केल्या.
कुठल्याही स्थितीमध्ये अयोग्य वर्तन करू नये. आमच्या वर्तनाला अयोग्यता कधीही येता कामा नये. कळल्याविण बोलू नये. मनुष्य फार घाईने आपलं मत प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. अनुमाने निश्चय करू नये. कशाच्या वरनं तरी तर्क करून आपलाच निष्कर्ष करणे. असं म्हटलं म्हणजे बहुतेक असंच असेल. अरे कशाला अनुमान करता, तुम्ही नका करू अनुमान, असं आपल्याला समर्थ सांगतात. अनुमाने निश्चय करून, मत तयार करून, हो मला खात्रीच आहे हे असंच असलं पाहिजे. सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. समर्थांनी आपल्याला मूर्ख म्हटलंय. ते म्हणाले आपल्याला जर काही कळत नसेल किंवा माहीत नसेल आणि दुसऱ्यांनी जर आपल्याला सांगितलं, त्याच्याकडून मला ऐकायला लागलं, त्याच्याकडून मला ऐकायला लागलं आणि त्यांनी सांगितलं असं कसं झालं, म्हणाले असं कधी म्हणू नये. की आपल्याला नाही माहिती, ठीक आहे, समोरचा माणूस सांगतोय आपल्याला समजून, त्याच्याकडनं कळलं हे चांगलंच आहे, पण मला दुसऱ्याकडून ऐकायला लागतंय असं नका म्हणू. आपल्याकडे संस्कृतात जसं म्हटलंय ना, बालादपी सुभाषितम ग्राह्यम, की लहान मुलांनी जरी चांगलं काही सांगितलं तरी ते ग्राह्यच आहे. असं वाटायचं काय कारण आहे की दुसरा कशाला मला सांगतो आणि मी कशाला त्याचं ऐकू. म्हणाले असं नाही होता कामा. आणि म्हणून ते म्हणतात पुढे की सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये. सावधपण हा समर्थांचा आवडता विषय आहे. समर्थांना कुठेही मनुष्य जे बेभानपणाने, बेभरवशाने, न समजता, कुठेही भान रहित असं काम करतो आहे हे समर्थांना मान्यच नाही, अजिबात मान्य नाहीये. सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये. आपल्या मनाला नेहमी उदार ठेवावं, व्यापक ठेवावं, ते कधी सोडू नये. कदा सुख मानू नये निसुगपणाचे. आळशीपणात सुख आहे असं कधी मानू नये. निसुगपणा शब्द यांनी पण खूप चांगला वापरलाय. गरिमानी नीला जरे पण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविलावा. विकल्प पोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये. मनामध्ये कोणताही विकल्प धरू नये कधीच. म्हणजे उमद्या मनाचं, स्वच्छ मनाचं लक्षण जर काही असेल तर ज्या मनामध्ये संशय किंवा विकल्प नसतो, तो मनुष्य समोरचा माणूस काय बोललाय याच्यावर तो असंच तर काहीतरी कारणाने बोलला नसेल, म्हणजे त्याला मलाच तर काहीतरी ऐकवायचं नसेल, नाही त्याला माझ्याविषयीच काहीतरी सांगायचं होतं म्हणूनच तर त्यांनी असं केलं नसेल, नाही त्याला बहुतेक माझ्या त्या वागण्याचा राग आला असेल म्हणूनच तो आत्ता असा वागला असेल. सगळे विकल्प आहेत. म्हणाले कुणी कसंही वागलं तरी ते वागणं सरळच धरावं, विकल्प पोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये. आपल्या करता म्हणून काही हे असं मला पाहिजे, असं करून द्या, अशा प्रकारे तुम्ही माझ्याकरता मदत कराल का, माझं एवढं तुम्ही काम करून दिलं तर बरं होईल, चला तुमची ओळख आहे त्यांच्याशी, त्यांच्याकडे जा आणि तेवढं जाऊन तुम्ही माझं काम करून आणून द्या. ते म्हणाले असं करूच नाहीये, पण समजा अशी जर कधी वेळ आली तर केली तरी टाकू नये आपण असं पुढे. समजा असं जर कोणाला सांगायचं, शब्द टाकायची वेळ आली तर आपल्या स्वार्थाकरता, आपला स्वार्थ जो आहे म्हणजे आपण असं पुढे, म्हणजे स्वार्थात आपला स्वार्थ पुढे आहे आणि मग लोकांचा काही फायदा झाला तर झाला, म्हणजे लोकांच्या फायद्याकरता कुणाला तरी शब्द जरूर टाकावा, आपल्याकरता काही घेऊ नये. दासगणू महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक वेळा वाचलंय, पाहिलंय. ते म्हणायचे की तुम्हाला पैसे देण्याची इच्छा आहे, तुमच्याकडे सधनता आहे ना, मला सांगा, मी जरूर तुम्हाला सांगतो कुणाला द्या. योग्य माणसं मला माहिती आहेत, माझ्या समोर आहेत. आपले हे भागवतकार डोंगरे महाराज, ते डोंगरे महाराज दासगणू महाराजांच्या घरी मोठे झाले. त्यांना खूप परिस्थिती कठीण होती वगैरे वगैरे. त्यांना बडोद्याहून इथे आणल्यानंतर त्यांच्या घरी पंढरपूरमध्ये ते राहिले. पण त्यांनी सांगितलं हा इतका होतकरू विद्यार्थी आहे, याला काशीला पाठवायचे, पैसे नाहीत माझ्याकडे, कारण मी पैसेच घेत नाही कुणाचे, त्यामुळे माझ्याकडे पैसे असणार कुठून, 2 वेळा जेवायचं, काही जर आलेले पैसे असतील किंवा काही जर आलं असेल तर त्यातनं भोजन होतं, त्याच्या पलीकडे काही नाही. त्यामुळे याच्याकरता पैसे द्या, हा विद्यार्थी शिकायला जाणार आहे, हा काशीला जाऊन शिकणार आहे, अशा अनेकांना त्यांनी शिकवलं. म्हणजे डोंगरे महाराज तर केवळ दासगणू महाराजांच्यामुळेच जाऊन भागवत शिकले, खूप म्हणजे हुशारच होते ते,
लहानाचे मोठे त्यांच्या घरामध्ये झाले. ते म्हणाले दुसऱ्याकडनं घ्यायचंय ना, स्वार्थाकरता घेऊ नका. आपला स्वार्थ पुढे करून आपल्याकरता ती वस्तू घेऊ नका, दुसऱ्याकरता मागा. तुम्ही मागा, मागितलं तर त्याच्यामध्ये अनेकांचं हित पहा आणि मग ती वस्तू मागा. आपण इथे थांबूया आता.